आज हा तिसरा दिवस आहे या ठिकाणी। आज दादांची आपण भेटणार आहोत। दादांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पाहणार आहोत। कारण की आज बघितलं तर लोकसंख्या वाढते, तालुक्यातून जिल्ह्यातून लोक दादांना भेटण्यासाठी येतात, शेतकरी येतात, पदाधिकारी येतात। दादा आज तिसरा दिवस आहे, भेटतात वगैरे, काय वाटतं तुम्हाला? नाही, लोकांचा पाठिंबा वाढत चाललेला आहे। सामान्य लोकांचा पाठिंबा वाढतोय, नेत्यांचा पाठिंबा वाढतोय। त्यामुळे मला विश्वास आहे आज संध्याकाळपर्यंत सरकारकडनं काहीतरी सकारात्मक निर्णय हा घेतला जाईल आणि सोपा निर्णय, ज्या अटी लावल्यात त्या अटी काढाव्या लागतील आणि त्या काढतील असं मला तरी वाटतंय। कारण की आता हा तिसरा दिवस उलटतोय, अजून देखील बऱ्याच काय वाटत नाही। शेवटी आज आम्ही इथं आंदोलन करतोय। आमच्यातल्या बऱ्याच लोकांचं मत आहे की पवित्र नामदेव पायरी जी आहे तिथं जाऊन आपण आंदोलन मोठ्या प्रमाणात उद्यापासून करायचं, असं कुठेतरी आमच्या काही लोकांचं म्हणणं आहे। आणि गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात बरेच लोक आपापल्या लेवलला स्वतःच्या हक्कासाठी लढाई लढतील असं पण मला वाटतं। सर्वात मोठं जर आंदोलन गावागावात झालं, काय सुरपट झाली, तर जबाबदार कोण असलं वाटतं? सरकार जबाबदार असणार। शेवटी जे शेतकरी लढतायत स्वतःच्या हितासाठी लढतायत आणि त्यांच्या अनुषंगाने समजा आक्रमक ते झाले आणि त्यांच्याकडनं जर काही घडलं जे घडू नये असं आम्हाला वाटतं, तर शेवटी सरकार जबाबदार या सगळ्या परिस्थितीला असं मला वाटतं। एक महत्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्याचं आंदोलन आहे, तुमच्याकडे फोटो दिसत नाहीये, झेंडा दिसत नाही, तरी पण राजकीय लोक टीका करतात। काय झालंय की सरकारला कळलं की सरकार चुकलंय आणि आज इथं आपण जर बघितलं तर कुठे राजकीय झेंडा नाही, आमचा फोटो नाही, काही नाही, आम्ही फक्त बसलेलो आहोत। आता काही लोकांच्या पोटात दुखत असावं, नाही तर त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या पार्टीने त्यांना सांगितलं असावं आता तुम्ही बोला, त्यामुळे कदाचित त्या अनुषंगाने ते बोलत असावे। पण विषय काय की या नेत्यांची काय कुवत आहे विचाराची हे लोकांना माहित आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन चालणार नाही। 22 तारखेनंतर त्यांच्याकडे बघतो। विषय आज फक्त शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयाकडे, शेतकऱ्यांच्या अडचणीकडे आज लक्ष देण्याची जरूरत आहे। दादा असते तर हा GR निघालाच नसता, तर दादांनी या त्रुटी ठेवल्या नसत्या। आता त्रुटी आहेत आणि जर दादा आज असले असते तर दादा पहिले इथं आले असते। ठीक आहे, आज दादा नाहीत, पण अपेक्षा आहे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे याच्यामध्ये लक्ष घालतील। अशा पद्धतीनं दादा होते तर इथून पुढे जे काय आंदोलन असते त्याला सरकार जबाबदार आहे असं म्हटलं जाते। कारण की लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे असे